मुंबईमध्ये जिल्हाध्यक्ष निवडीवरून भारतीय जनता पक्षात अंतर्गत नाराजी। तरुणांना संधी देऊ असं सांगूनही 60 वर्षावरील जिल्हाध्यक्ष का निवडला, कार्यकर्त्यांचा सवाल। महाराष्ट्र भाजप प्रदेश अध्यक्षाचं नाव निश्चित, रवींद्र चव्हाणांच्या नावाच्या औपचारिक घोषणा बाकी। सूत्रांची माहिती, तर मुंबई भाजप अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार। जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये भाजपचं धक्कातंत्र। दक्षिण मुंबईत शलाका साळवी तर वसई विरारमध्ये प्रज्ञा पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड। ऐनवेळी पक्षानं 2 महिलांना दिली संधी। बीडमध्ये जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुखांची निवड केल्यानं सुरेश धस नाराज। जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात सुरेश धस पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करणार। सरकारनं धनगर समाजाचा विश्वासघात केला। एसटी आरक्षण जाहीर करा, अन्यथा आगामी निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधात भूमिका घेऊ, लक्ष्मण हाकेंचा इशारा। हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वादग्रस्त विधान, तर सरनाईकांच्या तोंडी भाजपची भाषा। राऊतांनी डिवचलं। बावनकुळे यांच्याकडनं मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न। कृषी खातं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त विधान। कोकाटेंच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। वैष्णवी अगवणे मृत्यू प्रकरणी अगवणे पिता पुत्रांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ। राजेंद्र अगवणे आणि सुशील अगवणेला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी। निलेश चव्हाणला 3 दिवसांची पोलीस कोठडी। वैष्णवी अगवणे आत्महत्या प्रकरणी वैष्णवीच्या बाळाची अळसांड झाल्याप्रकरणी तपासासाठी पोलिसांची मागणी। अगवणेंनी वैष्णवीच्या वडिलांकडून 1.5 लाख रुपये उकळले। लग्नातील रुखवत शशांकची मामी करेल असं सांगत अगवणेंनी पैसे उकळल्याचा अंजली दमानियांचा दावा। यूपीआय, पीएफ आणि एलपीजी सिलेंडरचे नियम उद्यापासून बदलणार। सरकार नवी आवृत्ती ईपीएफओ 3.0 लॉन्च करणार। पीएफ क्लेम सोपा होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।